नमस्कार. बोर्ड परीक्षेची तयारी जोरात सुरू असेल. आज आपण धातू विज्ञान या धड्यातले अगदी महत्त्वाचे मुद्दे सोपे करून समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचे गुण नक्कीच वाढतील. चला तर मग सुरू करूया. आपण सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नापासून. आपल्या आजूबाजूला इतक्या सगळ्या वस्तू आहेत, पण यातलं काय धातू आहे आणि काय अधातू हे आपण नक्की कसं ठरवतो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत, एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण धातू आणि अधातू यांना ओळखायला शिकू. मग त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म तपासू. त्यानंतर धातूंमध्ये एक स्पर्धा असते, त्याबद्दल म्हणजे अभिक्रियाशीलता श्रेणीबद्दल जाणून घेऊ. आणि शेवटी आयनिक संयुगे कशी तयार होतात हे पाहू. चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कोणत्याही गोष्टीला ओळखण्याची पहिली पायरी म्हणजे ती दिसते कशी, तिचे गुणधर्म काय आहेत हे पाहणं. धातू आणि अधातूंमधले हे फरक समजले ना की आपलं अर्ध काम सोपं होऊन जातं. धातू आणि अधातूंमधला फरक त्यांच्या दिसण्यावरून आणि वागण्यावरून पटकन लक्षात येतो. धातूंना बघा, एक विशिष्ट चमक असते, ते कठीण असतात. म्हणूनच तर आपण विजेच्या तारांसाठी तांब्यासारखे धातू वापरतो, कारण ते उष्णता आणि वीज उत्तम प्रकारे वाहून नेतात. याउलट अधातू असतात जसे की कोळसा, त्याला चमक नसते आणि तो ठेसूळ असतो. ते उष्णता किंवा वीज सहजासहजी वाहून नेत नाहीत. हे झाले त्यांचे अगदी बेसिक भौतिक गुणधर्म. आता येतोय परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग. विज्ञान नियमांवर चालतं हे खरंय, पण परीक्षेत प्रश्न हमखास अपवादांवरच येतात. आपण म्हणतो धातू स्थायू असतात, पण पारा बघा, तो द्रव आहे. अधातूंना चमक नसते, पण आयोडीनला मात्र मस्त चमक असते. आणि अधातू मऊ असतात, पण हिरा, तो तर जगातला सर्वात कठीण पदार्थ आहे. हे अपवाद तुमच्या संकल्पना किती पक्क्या आहेत हे तपासतात. म्हणून हे लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचे आहे. भौतिक गुणधर्म तर आपण पाहिले. आता जरा खोलवर जाऊया आणि रासायनिक गुणधर्म बघूया. म्हणजे जेव्हा धातू ऑक्सिजन, पाणी किंवा ॲसिडच्या संपर्कात येतात तेव्हा नक्की काय होतं, ते कसे रिॲक्ट करतात? एक सामान्य नियम आहे की धातू ऑक्सिजनसोबत मिळून धातू ऑक्साईड बनवतात. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सोडियम. तो हवेतल्या ऑक्सिजनसोबत इतका पटकन आणि जोरदार रिॲक्ट करतो की सहज पेट घेऊ शकतो. म्हणूनच तर त्याला मोकळं नाही ठेवू शकत. त्याला अपघात टाळण्यासाठी केरोसिनमध्ये ठेवावं लागतं. पण एक गंमत आहे, सगळेच धातू पाण्यासोबत सारख्याच प्रकारे वागत नाहीत. काही धातू थोडे आळशी असतात म्हणा ना. त्यांना थंड पाणी पुरेसं नसतं. ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त यांसारख्या धातूंना अभिक्रिया करण्यासाठी पाण्याच्या वाफेसारखी जास्त ऊर्जा लागते. यावरूनच त्यांची अभिक्रियाशीलता कमी आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे बघा, इथेच आपल्याला एक पॅटर्न दिसायला लागतो. सोडियम आणि पोटॅशियम हे सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहेत. त्यांची अभिक्रिया खूपच तीव्र असते. कॅल्शियम जरा शांतपणे अभिक्रिया करतो, तर लोह आणि जस्ताला वाफेची गरज लागते. आणि सोने, चांदीसारखे राजशाही धातू, ते तर पाण्यासोबत अभिक्रियाच करत नाहीत. म्हणूनच तर त्यांचे दागिने हजारो वर्षे टिकतात. आता बोलूया आम्लांबद्दल, म्हणजेच ॲसिड्सबद्दल. हा एक एकदम क्लासिक प्रयोग आहे. जेव्हा जस्तासारखा धातू विरल आम्लामध्ये टाकला जातो तेव्हा लगेच बुडबुडे यायला लागतात. हे बुडबुडे कसले असतात तर हायड्रोजन वायूचे. आणि त्याची ओळख म्हणजे तो फट असा आवाज करून जळतो. ही एक खूप महत्त्वाची रासायनिक चाचणी आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या अभिक्रिया आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातात, आणि ती म्हणजे अभिक्रियाशीलता श्रेणी. याला आपण धातूंमधली एक स्पर्धा किंवा रँकिंग म्हणू शकतो. या स्पर्धेत कोण जास्त शक्तिशाली आहे आणि कोण कमी, ही श्रेणी ठरवते. ही संकल्पना समजून घेण्यासाठी हा प्रयोग बघूया. जेव्हा आपण एक लोखंडी खिळा निळ्या रंगाच्या कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवतो तेव्हा थोड्या वेळाने खिळ्यावर तांब्याचा तपकिरी थर जमा होतो आणि द्रावणाचा निळा रंग हळूहळू फिका पडतो. हे बघूनच कळतंय की इथे काहीतरी इंटरेस्टिंग रासायनिक बदल घडतोय. तर मग या निरीक्षणातून काय सिद्ध होतं? लोखंडाने त्या द्रावणातून तांब्याला बाहेर का काढलं? याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की लोह हे तांब्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील, जास्त ताकदवान आहे. याच अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एक जास्त शक्तिशाली धातू कमी शक्तिशाली धातूला त्याच्या जागेवरून हटवून स्वतः ती जागा घेतो. ही व्याख्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आणि याच तत्वावर ही अभिक्रियाशीलता श्रेणी बनवली आहे. हे धातूंच्या स्पर्धेचं फायनल स्कोर कार्ड आहे असं समजा. यात सर्वात वर आहेत पोटॅशियम आणि सोडियमसारखे अत्यंत क्रियाशील धातू. मध्यभागी येतात लोह आणि जस्त, आणि यादीत सगळ्यात शेवटी आहेत तांबे, चांदी आणि सोन्यासारखे कमी क्रियाशील धातू. हा जो क्रम आहे ना, तो अगदी पाठच
आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण पाहिलं की धातूंना इलेक्ट्रॉन देण्याची सवय असते आणि अधातूंना इलेक्ट्रॉन घेण्याची. पण काय होतं जेव्हा एक देणारा आणि एक घेणारा एकत्र येतात? इथेच तयार होतात आयनिक संयोगे. धातू इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह चार्ज असलेला धन आयन बनतो, तर अधातू तोच इलेक्ट्रॉन घेऊन नेगेटिव्ह चार्ज असलेला ऋण आयन बनतो. आणि जसं चुंबकाचे विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे ओढले जातात, अगदी तसंच हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. या मजबूत आकर्षणालाच आयनिक बंध म्हणतात. आणि याच मजबूत आयनिक बंधामुळे आयनिक संयुगांना काही खास गुणधर्म मिळतात. ते स्थायू आणि कठीण असतात, पण जोरात मारलं तर फुटतात, म्हणजे ठिसूळ असतात. त्यांच्यातला हा मजबूत बंध तोडण्यासाठी खूप जास्त ऊर्जा लागते आणि म्हणूनच त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूप जास्त असतात. याचे एक उत्तम उदाहरण पाहूया. आपण जे साधं मीठ वापरतो त्याला वितळवण्यासाठी 801 अंश सेल्सिअस तापमान लागतं. विचार करा, पाणी 100 अंशांवर उकळतं आणि इथे मिठाला वितळायलाच 800हून जास्त अंश लागतात. आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तर बघा, तब्बल 2852 अंश सेल्सिअस. या आकड्यांवरूनच आयोनिक बंध किती प्रबळ असतो याचा अंदाज येतो. चला तर मग सगळं फटाफट रिवाईज करूया. परीक्षेसाठी 3 मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, धातू आणि अधातूंमधले अपवाद. दुसरी, अभिक्रियाशीलता श्रेणीचा अचूक क्रम. आणि तिसरी, आयोनिक संयुगांचे गुणधर्म हे त्यांच्यातील मजबूत आयोनिक बंधावरच अवलंबून असतात. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सोने आणि प्लॅटिनम अगदी तळाशी येतात. म्हणजे ते जवळजवळ कशासोबतच अभिक्रिया करत नाहीत. त्यांचा हाच अक्रियाशील स्वभाव त्यांना गंजण्यापासून, खराब होण्यापासून वाचवतो. विचार करा, हाच गुणधर्म त्यांना इतकं मौल्यवान बनवतो का? यावर नक्की विचार करा. तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.